मज्जाव करण्यात आलेला आहे आणि सर्व पदाधिकारी आणि पोलिसांची धरपकड जी आहे ती या ठिकाणी होतय। मोठ्या प्रमाणात महिला नेत्या ज्या आहेत त्या या ठिकाणी होत्या आणि स्वतः मनीषा कायंदे असतील किंवा शीतल म्हात्रे असतील ह्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या टिळक भवनाच्या दिशेने आल्या होत्या आणि त्यांना या पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता आणि आता या ठिकाणी त्यांचं संपूर्ण आंदोलन जे आहे ते अडवण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय शिवसेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। महिलांचा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि सध्या पोलिसांकडून या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न खरं तर केला जातोय। मात्र शायना एनसी, मनीषा कायंदे आणि शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सध्या पोलिसांची त्यांना रोखण्यात चांगलीच दमछाक होत असल्याचं आपण पाहतोय। दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी आतंकवाद असा शब्द वापरल्यावरून आता शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे आंदोलन सध्या सुरू आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। शिवसैनिकांचा सध्या मोर्चा पोलिसांनी अडवल्याची माहिती मिळते। मात्र हा मोर्चा जो आहे तो पुढे नेण्यासाठी सगळे आंदोलक ठाम आहेत। या सगळ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना चांगलीच दमछाक करावी लागते। मोठ्या संख्येने महिलांचा यामध्ये सहभाग आहे। महिला आंदोलक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे पोलिसांनी आता छोटा असून द्या जर हिंदू धर्माबद्दल जर कोणी या ठिकाणी अपशब्द वापरत असेल तर निश्चितपणे युवा सेना शिवसेना त्या प्रत्येक अशा व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करणार आहे। निश्चितपणे आम्ही आज युवा सेनेच्या माध्यमातून कराडमध्ये सुद्धा हा खूप मोठा एक जो आंदोलन आहे तिथे आम्ही केलेला आहे आणि आम्ही नक्कीच पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडनं माफी ही निश्चितपणे अपेक्षित करत आहोत। हे सुद्धा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं। तर याआधी देखील राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे अनेक नेते असतील सावरकरांबद्दल बोललेले आहेत। मात्र त्याबद्दलची माफी काँग्रेसने कधी मागितलेली नाही आहे। याबाबत काय मला असं वाटतं काँग्रेस पक्ष जो आहे तो अँटी इंडियन आहे। अँटी हिंदू म्हणणार नाही परंतु अँटी इंडियन आहे। प्रत्येक धर्मावर प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक चांगल्या माणसावर टीका करण्याचं काम हे काँग्रेसला कळतंय। बाकी चांगल्या गोष्टींवर कधीच काँग्रेस चर्चा करत नाही आणि राहुल गांधींबद्दल मला एवढंच सांगायचं की राहुल जे तुष्टीकरांचा राजकारण महाविनाश आघाडी करतात त्यांना माफी मागायचं आहे। पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी त्यांचे दिग्गज नेता बघा चिदंबरम साहेब काय सांगतात, प्रणिती शिंदे सांगते की हे तमाशा आहे, आता त्यांना तमाशा आम्ही दाखवू। आपण आता पाहतो अजून देखील काँग्रेसच्या सर्व महिला असतील किंवा पुरुष असतील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होते आणि सर्व पदाधिकारी जे आहेत शिवसेनेचे त्या निषेध या ठिकाणी व्यक्त करतायत। अजून देखील पोलिसांकडून जे आहे ते या ठिकाणी मज्जाव करण्यात येतोय। सर्व महिला पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राहुल गांधींनी आणि पृथ्वीराज बाबांनी माफी मागितली पाहिजे असं या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सर्व पदाधिकारी अजून देखील या ठिकाणी ठिय्या मांडून आंदोलन करतायत। पोलिसांकडून खरं तर मज्जाव करण्यात येत होता आणि मज्जाव करत येत असताना या ठिकाणी सर्व महिला पोलिसांकडून मज्जाव होतोय। अजून देखील या ठिकाणी तुमचा ठिय्या सुरू आहे। बघा हे महाविनाश आघाडी फक्त तुष्टीकरांच्या राजकारण करतात। हिंदूचा अपमान करायचं तेच त्यांच्या डीएनए मध्ये आहे। आता पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी त्यांना माफी मागायचं पूर्ण देशाला। पुढे मोर्चा जाणार 100% आणि प्रणिती शिंदे सांगतात की ऑपरेशन सिंधू तमाशा होता। पृथ्वीराज चव्हाण आतंकला भगवाचा रंग देतात हे आहे त्यांच्या विचारधारा। समाधान मोर्चा अडवलाय टिळक भवनाकडे जाऊ देत नाही ना। आम्ही आज जाणारच आहोत तिकडे, काही झालं तरी। आज कुठे घाबरलेत मला बघायचंय। ज्या प्रत्येक वेळेला हिंदूंना टार्गेट करतात आज का पळालेत। आम्ही आज निवेदन नेण्यासाठी पण त्यांच्यात आज कोण थांबायला तिकडे गरज नाही। सगळे टिळक भवन सोडून पळाले आहेत सगळे त्यांचे नेते। टिळक भवनला मोठा पोलीस फौज फाटा आहे। या ब्रिजच्या खाली देखील मोठा पोलीस फौज फाटा आहे। तुम्हाला अडवण्यात आले बॅरिकेटिंग ना। आम्ही निवेदन द्यायला जाणारच। एवढी त्यांना भीती वाटते महाराष्ट्रामध्ये। माजी खासदार राहुल शेवाळे जे आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः राहुल शेवाळे जे आहेत माजी खासदार ते देखील या ठिकाणी शेवाळे साहेब
आज या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करण्याकरता आणि विशेष करून पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्याकरता या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे. काल त्यांनी जो हिंदू समाजाचा अपमान केला आहे, हिंदू आतंकवाद आणि सनातन धर्माचा जो अपमान केलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत सगळेजण. नाही, या ठिकाणी आम्ही पोलिसांना पण विनंती करतोय, कारण तमाम देशातला हिंदू समाजामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे. कारण कधीच कोणी हिंदू दहशतवाद उच्चारला नव्हता, यापूर्वी भगवा दहशतवाद म्हणून उच्चारला होता आणि आज हिंदू आणि सनातन धर्माला दहशतवादी ठरवतात. हा तमाम हिंदूवासियांचा अपमान आहे.